विधानसभेच्या अध्यक्षपदी आज राहुल नार्वेकर यांची एकमतानं निवड करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षपदाच्या निवडीचा प्रस्ताव मांडला। त्याला अनिल पाटील, आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिलं। त्यानंतर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली। राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो। निष्णात वकील अध्यक्षपदाच्या खुर्चीवर पुन्हा एकदा बसल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही योग्य तो न्याय मिळेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। गेल्या 5 वर्षात राज्यात अनेक राजकीय संक्रमणं झाली, मात्र कोकणच्या या सुपुत्रांनी ज्ञानाचा कस लावला आणि ते या अग्निदिव्यातून यशस्वीपणे बाहेर पडले असे गौरवोद्गार त्यांनी काढले। नार्वेकर यांना कायद्याचं अतिशय उत्तम ज्ञान आहे। त्यांनी त्यांच्या गेल्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत वेगळी प्रतिमा तयार केली आणि तंत्रज्ञानाची कास धरत सभागृहाचा चेहरामोहरा बदलला असं फडणवीस म्हणाले। म्हणजे हा देखील एक आपला रेकॉर्ड आहे। आपण अतिशय युवा वयामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष झालात आणि महाराष्ट्रामध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे बाळासाहेब भारदेंनंतर आपण आहात, हा देखील आपला बहुमान आहे। हे मला असं वाटतं महत्त्वाचं आहे। माननीय अध्यक्षांचा गुणविशेष हे आहे की त्यांना कायद्याचं अतिशय उत्तम ज्ञान आहे। सभागृहाचं कामकाज हे नियम, प्रथा आणि परंपरांनी चालतं। विद्वत्ता, वक्तृत्व, अभ्यासू वृत्ती आणि कोणतीही परिस्थिती खुबीने हाताळायची अशा प्रकारची हातोटी या गुणांच्या जोरावर मागील 2.5 वर्षामध्ये अध्यक्षांनी एक आपली वेगळी अशा प्रकारची कारकीर्द आणि प्रतिमा तयार केली। यावेळी डावीकडील आवाज अध्यक्षांना सूक्ष्मपणे ऐकावा लागेल। संख्या कमी असली तरी विरोधी सदस्यांनी प्रभावीपणे तो पोचवावा अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली। चांगला विरोधी पक्ष नेता असणं हे सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे असं सांगत सरकार विरोधी पक्षाचं आकलन आणि मूल्यमापन संख्येनं करणार नाही। महाराष्ट्राच्या हिताच्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल ते स्वीकारलं जाईल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली। एक चांगला विरोधी पक्ष असणं हे देखील सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे। त्यामुळे मी यापूर्वी देखील बोललो की सरकार म्हणून आम्ही विरोधी पक्षाचं आकलन किंवा मूल्यमापन हे संख्येने करणार नाही, तर महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल त्या स्वीकारण्याची या ठिकाणी हमी देखील आम्ही घेतलेली आहे। आणि मला असं वाटतं की तो आवाज योग्य प्रकारे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल आणि हाच विश्वास असल्यामुळे मला असं वाटतं की विरोधी पक्षाने देखील एकमताने हा निर्णय या ठिकाणी केला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राहुल नार्वेकर हे सभागृहातील कोहिनूर असून त्यांची पुढची कारकीर्द पूर्वीसारखेच यशस्वी होईल अशी सदिच्छा दिली। ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचं पुन्हा बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। राहुलजी अतिशय अत्यंत सक्षम, समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत। ते कुणावरही अन्याय करणार नाहीत नाना, याची खात्री बाळगा। ईव्हीएम मशीनला दोष देण्यापेक्षा विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला शिंदे यांनी दिला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राहुल नार्वेकर यांना शुभेच्छा दिल्या। राहुल नार्वेकर यांच्यातलं नेतृत्व बघून कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता ही त्यांची बिनविरोध निवड झाल्याची पोचपावती आहे असं पवार म्हणाले।
विधानसभेत कायदेशीर पेच प्रसंग उभा राहिलेला असताना नार्वेकर यांनी विरोधकांची टीका झेलून आणि संयम बाळगून दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचं अजित पवार यांनी कौतुक केलं. म्हणजे त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांची, कार्यक्षमतेची आणि त्यांच्या अनुभवाची ही पोचपावती आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही. मागील काळात एक नाही तर 2 राष्ट्रीय पक्षामध्ये त्या बाबतीमध्ये फूट झाली आणि हा मुद्दा संविधानिक होता, न्यायिक होता, संवेदनशील होता, परंतु आपण त्याचा फार बारकाईने अभ्यास केला आणि अनुभव आणि कायदेशीर विद्वत्ता यामुळे आपण अतिशय कौशल्याने हा विषय हाताळलेला सर्वांनी पाहिला. नवीन अध्यक्षांनी विरोधकांची संख्या लक्षात न घेता त्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त करत राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांशी संवाद साधण्याची गरज व्यक्त केल्याबद्दल जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील नवीन अध्यक्षांना शुभेच्छा देत अभिनंदन प्रस्तावाला पाठिंबा दिला. वाढीव मतदानाबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे विचारणा केली आहे. बहुमताच्या आधारे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ नये अशी अपेक्षा पटोले यांनी व्यक्त केली. आपली अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नार्वेकर यांनी सभागृहाचे आभार मानले. 14व्या विधानसभेत काही ऐतिहासिक कामं झाली असं सांगत या विधानसभेतही सर्व आमदारांना न्याय दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. विरोधी पक्षांचा आवाज कमी होणार नाही याची आपण काळजी घेऊ असंही ते म्हणाले. विधिमंडळ परिसरातील सोयीसुविधा सुधारण्याचा आपला प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं.